हैदराबादच्या कुकटपल्लीतील स्वान लेक अपार्टमेंट्समध्ये 10 सप्टेंबर 2025 रोजी एक भयावह घटना घडली. रेनू अग्रवाल, 50 वर्षांची एक स्वतंत्र महिला, आपल्या घरात शांततेत राहत होती. पण त्या संध्याकाळी तिच्या आयुष्यात घाबरवणारा बदल घडणार होता. रेनू आपल्या अपार्टमेंटमध्ये घरकाम करत होती. बाहेरून वातावरण शांत दिसत होते, पण अपार्टमेंटच्या आत काहीतरी गुप्त आणि घातक सुरू होत होते. हर्ष आणि रोशन, जे काही काळापासून तिच्या घरात सहाय्यक म्हणून काम करत होते, त्या रात्री अचानक तिच्या घरात प्रवेश केले. त्यांचे उद्देश स्पष्ट होते: रेनूच्या डिजिटल लॉकरचा पासवर्ड मिळवणे. दोघांनी तिला अचानक थांबवले आणि धमकावण्यास सुरुवात केली. हर्षाने हातात प्रेशर कुकर उचलला, तर रोशनने चाकू धरला. रेनूच्या डोळ्यात भीतीची छटा स्पष्ट दिसत होती. ती मागे सरकली, हात उचलून स्वतःचे रक्षण करत होती. दोघेही आरोपी अत्यंत निर्दय आणि धोकादायक वागत होते. रेनूने पासवर्ड सांगण्यास नकार दिला, यावर हर्ष आणि रोशन तिला जबरदस्तीने हातपाय बांधून अत्याचार करत होते. प्रेशर कुकर, चाकू आणि काथीचा वापर करून त्यांनी तिला जखमी केले. रेनूच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या होत्या. या क्रूरतेनंतर दोन्ही आरोपी स्वतः स्नान करण्यासाठी गेले. म्हणजे त्यांनी थोडा वेळ शांतता मिळवण्याचा प्रयत्न केला. ही घटना केवळ तिचा विश्वासघात आणि आर्थिक फायदा मिळवण्यासाठी केली गेली होती. घटना सुरू असताना रेणू फोन उचलू शकली नाही. तिचा मुलगा काही वेळ फोन करून पाहत होता, पण तिने कॉल उचलला नाही. गोष्टींची भीती पाहून त्याने लगेच घराकडे धाव घेतली. अपार्टमेंटच्या बाहेर पोहोचताच त्याला घरात काहीतरी गडबड झाल्याची जाणीव झाली. त्या क्षणी आरोपींनी घरातले दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू गोळा करणे सुरू केली. त्यांनी जवळजवळ 4-5 तोळे सोने आणि 1 लाख रुपये रोख रक्कम चोरली. रेनूच्या अंगावर असलेले दागिनेही त्यांनी गायब केले. घरातील शांतता अचानक धोकादायक वातावरणात बदलली आणि या घटनेने परिसरात भीतीची लहरी पसरली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. अपार्टमेंटच्या सीसीटीव्ही फुटेज तपासली गेली. साक्षीदारांचे बयाने घेतले गेले. रेणूच्या घराजवळ राहणाऱ्या काही लोकांनी रात्रीच्या संशयास्पद हालचालींबाबत माहिती दिली. तपासात पोलिसांनी आरोपींच्या मागील रोजगाराची आणि इतिहासाची तपासणी केली. त्यात असे आढळले की हर्ष आणि रोशन यांना पूर्वी कोणत्याही गुन्ह्यांचा इतिहास नव्हता आणि त्यांनी पूर्वी सहाय्यक म्हणून काम केलेले होते. ही माहिती पाहून काही प्रमाणात आश्चर्य वाटले, कारण निर्दय घटना करण्यापूर्वी दोघांचा नैसर्गिक इतिहास साधा होता. अखेर कठोर तपासानंतर आणि विविध ठिकाणच्या पडताळणीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना रांची येथे अटक केली. त्यांच्या हालचाली, घरातील साक्षीदारांचे बयाने आणि सीसीटीव्ही फुटेज यामुळे आरोपी पकडले गेले. ही अटक स्थानिक समुदायासाठी एक दिलासा देणारी घटना ठरली. ही घटना केवळ आर्थिक फायदा मिळवण्यासाठी केली गेली, पण तिच्या निर्दयतेमुळे स्थानिक लोकांमध्ये भीती पसरली. रेनू अग्रवाल या अपघाताने आपल्या घरात सुरक्षित राहण्याची कल्पना एका क्षणात नष्ट झाली. पोलीस तपास, साक्षीदारांचे बयाने, मुलाच्या तत्परतेने केलेली मदत आणि पत्रकारांचे रिपोर्टिंग या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचे ठरले. हैदराबादच्या कुकटपल्लीतील ही घटना आपल्याला सांगते की सुरक्षिततेची कल्पना कितीही दृढ असली तरी काही वेळा अनपेक्षित संकट अचानक आपल्यासमोर येऊ शकते. पोलीस आणि समाजाची तत्परता अशा परिस्थितीत खूप महत्त्वाची ठरते.